गुड इव्हनिंग मी सर. प्राध्यापक राजेश पवार, सायरस टेस्ट सिरीज संचालक. आज खास मी तुझं अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहे. तुला खूप ग्रँड सक्सेस मिळालंय. तुला सेंट विवेकानंदमधून 97.20% मिळाले आणि हे खूप उत्तुंग यश तुला मिळाले. त्याच्यासाठी तुझं अभिनंदन करण्यासाठी मी आलेलो आहे. याबरोबरच तुझ्याकडून काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्यात की तू प्रिपरेशन कसं केलं, कशी तयारी केली या मार्कांसाठी, वर्षभर नेमक्या कुठला काय शेड्यूल होता तुझा. कारण तुझ्या ह्या बोलण्यामधून, तुझ्या उत्तरांमधून जी काही नवीन मुलं आहेत, ती नवीन जी बॅच येणारी आहेत, त्यांना पण काही प्रेरणा, काही इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. तर सर्वप्रथम बेटा तू तुझ्याबद्दल थोडी जर माहिती दिली आम्हाला तर मुलांना थोडी क्लॅरिटी येईल. मी गौरी पद्माकर गिरी आणि मी सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल या शाळेत शिकते आणि मला 10th SSC बोर्ड एक्झामिनेशनमध्ये 97.20% मिळाले. व्हेरी गुड. बेटा 97.20% जे तुला मिळाले, याच्यामध्ये सायरस टेस्ट सिरीजचा काय रोल होता? सायराज टेस्ट सिरीज मी खूप उशिरा जॉईन केलं, पण मला आत्ता हे सांगायला चांगलं वाटतं की मी जॉईन केलं सायराज टेस्ट सिरीज. कारण सायराज टेस्ट सिरीजमुळे माझी एवढी प्रॅक्टिस झाली की मला काहीच असं प्रेशर आलं नाही एक्झामचं. कारण कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. कारण तिकडे इतके पेपर सॉल्व हाताखालून गेले माझ्या की स्पीड, ॲक्युरसी वगैरे ते सगळं झालं. व्हेरी नाईस. बेटा आता ह्या टेस्ट सिरीजचा रोल आहे, याबरोबर मम्मी पप्पांचाही रोल आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आणि कुठल्या पद्धतीने सपोर्ट केला? ते मला मोटिवेट करत राहिले. त्यांनी असं 10th स्टँडर्डमध्ये सांगितलं की तू हे करू शकते वगैरे. ओके. म्हणजे मोटिवेट केलं. त्यामुळे तुझा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. हो. ओके. बेटा नेहमीच कुठल्याही खेळामध्ये, जसं की जर मोठी नावं घ्यायचं म्हटलं तर लता मंगेशकर अगदी 90 वयापर्यंत ज्यावेळी त्यांचा पत्रकाराने इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी त्यांना विचारलं की तुमचा शेड्यूल आता काय असतो, तर त्यामुळे मी सकाळी पहिला रियाज करते. रियाज म्हणजे प्रॅक्टिस, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसचं महत्व आहे. तर त्याच पद्धतीनं आपल्या टेस्ट सिरीजमधून जे प्रॅक्टिस करते आम्ही, स्पीड आणि ॲक्युरसी बद्दल तुम्हाला सांगत असतो. तुमच्याकडून त्या गोष्टी आमच्या सेंटरला करून घेत असतो आणि या माध्यमातून तुम्हाला कॉन्फिडन्स जो डेव्हलप होतो तो खूप महत्वाचा असतो. तुम्हाला वेळेत पेपर सोडवण्याची सवय लागते. तर या माध्यमातून तुला काय सांगावं वाटतं? तू जो अनुभव घेतला, ही जी नवीन पुढची बॅच आहे किंवा पुढची जी 10वीची मुलं येणार आहेत, त्यांना काय सांगशील तू? मला असं वाटतं की प्रॅक्टिसचा खूप फरक पडतो. कारण ज्या चुका एक्झाममध्ये होणार असतील त्या आधीच आपल्याला इकडे कळतात आणि टाईम खूप व्यवस्थित मॅनेज होतो. म्हणजे आपल्याला बरोबर कळतं की कुठल्या टाईममध्ये कुठली गोष्ट व्हायला पाहिजे आणि मग तसा आपण पेपर लिहू शकतो. ओके. परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा मेजर फॅक्टर कुठला आहे असं तुला वाटतं? मला असं वाटतं की मेजर फॅक्टर आहे स्वतःवर विश्वास ठेवणं. कारण जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तरच आपण व्यवस्थित अभ्यास करून काहीतरी करू शकतो. म्हणजे कॉन्फिडन्स सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके बेटा, मग हा कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी आणखीन दुसऱ्या काय काय ऍक्टिव्हिटी करत होती तू? मी स्कूलमध्ये बऱ्याच प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट करायचे. मी एलोक्युशनमध्ये पण पार्टिसिपेट करायचे. स्टेट लेवलला वगैरे पण गेले होते मी आणि स्टोरी टेलिंग पण केलेली. अच्छा, स्टेट लेवलला पण तू म्हणजे बोललेली आहे किंवा एलोक्युशन मध्ये, खेळामध्ये भाग घेतलेला आहे. व्हेरी गुड गौरी बेटा, तुला भेटून मला खूप आनंद झाला आणि आमच्या ज्या सायरस टेस्ट सिरीजचे जे स्टुडंट आहेत त्याच्यामध्ये तू टॉपला आहेस आणि खूप छान मार्क मिळवले. मला सायरस टेस्ट सिरीजच्या नावामध्ये आणखीन एक मानाचा तुराची भर पडली. त्याबद्दल तुझं परत एकदा अभिनंदन आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून, माझ्या टीमकडून, वाघमारे सर, सय्यद सर, झुंजूर मॅडम या सगळ्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि आभारी आहे बेटा तुझा.